मी पांडुरंग कदम. खूप दिवस झालं ते कुत्रं भुकलं नव्हतं, म्हणून आज या ठिकाणी ते कुत्रं भुकलं. कारण गोष्ट अशी आहे, त्या कुत्र्याने काल सभा पाहिली. मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील, त्यांची तब्येत ठीक नसतानासुद्धा लाखोच्या संख्येने मराठा बांधव एकत्र आले होते आणि ते हाक्या नावाच्या वडापावच्या कुत्र्याला खपलं नाही. म्हणून ती भंगारावलात आज काय म्हणाली, झुंगूरावलात. वडापाव आली झुंगूरावलात काय म्हणायला लागली, ती म्हणायला लागली की मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांना दुसऱ्या देशामध्ये पाठव. हे भंगारावलात, हे झुंगूर, हाक्या, वडापाव, तुला या महाराष्ट्रातून पहिले हाकलून द्यायला पाहिजे ना. असं नाही अशी ही लाद घालून हाकलून द्यायला पाहिजे. कारण की तू या महाराष्ट्राला कलंक आहेस. हे तुला सहन होत नसलं तर भाषा व्यवस्थित वापर ना. तू कोणाबद्दल बोलायलास? अरे येड्या, तुला 10 माणसं बी जमा होत नाहीत. किती? 10 माणसंसुद्धा जमा होत नाहीत. मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं फक्त 5-10 हजार लोक, या लोक लाखोच्या संख्येने या ठिकाणी नारायणगडावरती आले होते. पण ते तुला खपत नाही. आणि तू काय भाषा करायला की यांना तिकडं आफ्रिकेमध्ये पाठवायला पाहिजे, सिव्हिलायझेशन, कोणते ट्राईब लोक आहेत त्यांना या ठिकाणी सिव्हिलायझेशनसाठी. अरे येड्या, तुझी अवकात नाही रे दादाबद्दल बोलण्याची. आणि तुला दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगतो, दादाने आम्हाला सांगितलं की अशा भंगार कुत्र्याबद्दल तुम्ही बोलू नका. पण तरीसुद्धा तू भुकायला लागलं, मला दम निघत नाही. त्यामुळे या ठिकाणी हा खास करून व्हिडिओ करतोय. तुला सांगू इच्छितो, तुला कुठंच किंमत नाही. तुझ्याच्यानी 50 माणसंसुद्धा एकत्र आणणं होत नाहीत. म्हणून तुझ्यासाठी फक्त तुझ्याकडून भुकणं होतं आहे. तर मला एवढं म्हणायचं, तू यावेळी सुरक्षा फक्त 2 मिनिटासाठी बाजूला ठेव आणि मग तू या अवकात बघ काय येतं. तू काय माहिती आहे का, तुला पाळणारा कोणीतरी, तू जे कुत्रं आहेस ना, तुला पाळणारा मालक लय मोठा आहे आणि त्या मालकामुळे या ठिकाणी तू वाचायला लागला. लक्षात येत आहे का? त्यामुळे तू दादाला हे सांगून, दादाचं शिक्षण काहीच गरज नाही तुझ्या शिक्षणाची. तू गंज PhD बिल झालास ना, तू प्रोफेसर आहेस ना. अरे झुंगूर, तुला कुत्रं विचारतं का? समाजामध्ये सुद्धा या ठिकाणी तुला किंमत नाही. काल धनगर बांधव आमचे भेटले होते, अनंत काळे नावाचे. त्यांनी या ठिकाणी आमच्यासोबत या ठिकाणी डान्स केला. नारायणगडावरती ती व्यक्ती आली आणि त्यांनी सांगितलंय की हाक्याला आम्ही अशी कशीच किंमत देत नाही. पण तरीसुद्धा या ठिकाणी तू तुझी बुळबुळ चालू ठेवलेली आहे. त्यामुळं तुला हाक्या सांगणं आहे, तू जरा हिशोबात बोल. ऑलरेडी तुला प्रसाद खूप जणांनी दिला आहे, पण आम्ही बिलकुल, आमची इच्छा नाही आहे तुला प्रसाद देण्याची. पण तू हे भुकणं जर या ठिकाणी चालू ठेवलंस तर निश्चितच आम्हाला मात्र या ठिकाणी विचार करावा लागेल. पण तू ते सांगून तुला ना महाराष्ट्राच्या पहिले हाकलून द्यायला पाहिजेत. ही गरज आहे या काळाची. लक्षात येते ना? आणि तू ते सांगू नको या व्हायला पाहिजे त्या व्हायला पाहिजे. ही अवकात काय आहे हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आम्हाला दादांनी सांगितलं आहे की याच्या नादू लागू नका आणि याच्या नादी लागून आपले जे इतर धनगर बांधवांसोबत असणारे जे संबंध आहेत ते बिघडू देऊ नका. याच गोष्टीमुळे आम्ही शांत आहेत. नाही तर तुला वटणीवर आणायला 1 मिनिटसुद्धा लागत नाही. तू या अवकात नाही दादाबद्दल बोलण्याची. पण काल जे काही दसरा मेळावा भव्य दिव्य झाला ते तुला सहन झालं नाही, म्हणून त्या पद्धतीच्या ठिकाणी तू बाईट करतोयस. पण तुझ्या बोलण्याने आम्हाला काहीच फरक पडत नाहीत. आम्ही मराठी आहेत, पूर्ण ताकदीने या ठिकाणी पुन्हा एकत्र येऊ आणि तुला दाखवून देऊ. तू मात्र असंच भुकत राहा. तू या भुकण्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही. जर नेक्स्ट टाईम भुकला तर तुला एखादा मोठा वडापाव आणून तुझ्या पुढे ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा लाख मराठा.